नमस्कार. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. स्नेल टॉक्स मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मागील भागात आपण श्री दत्तात्रेयांचे पहिले गुरु पृथ्वी याबद्दल माहिती घेतली. आज आपण पाहणार आहोत श्री दत्तात्रेयांचे दुसरे गुरु वायू. आपण प्रत्यक्षाने श्वास घेत असतो, पण या वायूमध्ये इतकं मोठं ज्ञान दडलं आहे हे तुम्हाला माहीत आहे का? श्री दत्तात्रेयांनी वायूलाच आपला गुरु का मानलं? आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री दत्तात्रेय हे महान योगी होते. त्यांनी जगातील प्रत्येक गोष्टीकडे ज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं. त्यांनी निसर्गातील 24 गोष्टींना आपले गुरु मानले, कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला जीवनाचा एक नवीन संदेश देते. पृथ्वीनंतर दत्तगुरूंचे दुसरे गुरु होते वायू. वायू कोणत्याही एका ठिकाणी थांबत नाही. तो सतत प्रवास करत राहतो. तो सर्वांना स्पर्श करतो, पण कोणत्याही गोष्टीमध्ये अडकून राहत नाही. यातून दत्तगुरूंनी शिकवण दिली की मनुष्यानेही जीवनात पुढे जात राहावं. सुख आलं तर अहंकार करू नये आणि दुःख आलं तर खचून जाऊ नये. जसं वायू सर्वत्र असूनही स्वतंत्र असतो, तसंच माणसाने संसारातील जबाबदाऱ्या पूर्ण करताना मनाला योग्य मार्गावर ठेवावं. जीवनातील शिकवण वायू गुरु आपल्याला सांगतात की जीवनातील शिकवण ही फार महत्त्वाची आहे. पहिली शिकवण, कोणत्याही गोष्टीचा अतिमोह करू नका. दुसरी शिकवण, परिस्थिती बदलत राहते, त्यामुळे मन स्थिर ठेवा. तिसरी शिकवण, नेहमी नवीन शिकत राहा आणि पुढे जात राहा. आजच्या काळात आपण छोट्या छोट्या गोष्टींनी चिंता करतो, पण वायूसारखं मोकळं आणि सकारात्मक मन ठेवण्याचा प्रयत्न केला तर जीवन सुंदर होऊ शकतं. श्री दत्तात्रेयांच्या 24 गुरु मालिकेतील हा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत दत्तगुरूंचे तिसरे गुरु कोण होते आणि त्यांच्याकडून कोणती अद्भुत शिकवण आपल्याला मिळाली. तर चला भेटूया पुढच्या भागात आपल्या स्नेल टॉक्स मराठीमध्ये. श्री गुरुदेव दत्त.